इतिहासातला शेवटचा प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे येतो. दुर्योधन आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. दुर्योधनाच्या जवळ अश्वत्थामा आहे. हा दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतो, अश्वत्थामा तू एक काम कर, मी तुला सेनापती पद देतो, तू त्या पांडवांचा वध कर. मरायला लागले तरी पद सोडायला तयार नाही. महाराज किती अवघड आहे. असतात ना काय काय, नाही सुटत त्यांना महाराज. याला माहिती आता जातो की नंतर जातो, शेवटची घटका आहे. पण तरी सुद्धा विचार केला, जा तुम्ही, तुला सेनापती पद देऊन टाकतो. अश्वत्थामा गेला महाराज. पांडवांची 5 मुलं, द्रौपदीची 5 मुलं त्या कुटीमध्ये त्या ठिकाणी झोपलेली होती. 5 पांडव, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण बाहेर फेरफटका मारण्याकरता गेलेले होते. रात्रीची वेळ होती आणि त्या रात्रीच्या वेळेमध्ये हा अश्वत्थामा अंधाराचा याने फायदा घेतला. हा त्या कुटीमध्ये त्या ठिकाणी घुसला, हातामधली तलवार काढली. कारण 5ही पांडवांची मुलं पांडवांसारखे दिसतात म्हणून त्यांना वाटलं पांडव आहे. 5ही जणांचे मुंडके त्या ठिकाणी तोडले, हातात घेतले आणि अश्वत्थामा निघून गेला महाराज. डोकंही धडाच्या वेगळं झालं. रक्ताचे पाट वाहू लागले. पर्णकुटीतून रक्ताचे पाट त्या ठिकाणी बाहेर वाहत आहेत आणि हा अश्वत्थामा हे 5 मुंडके घेऊन दुर्योधनाच्या जवळ पोहोचला महाराज. दुष्ट असणारा हा दुर्योधन बोलतो, अश्वत्थामा वा, शाबास माझं काम केल्याबद्दल, बघू मला, अरे ज्यानं माझा घात केला ना असा असणाऱ्या भीमाचं मुंडकं माझ्या जवळ आण. 5 मुंडके झोपेत तोडले महाराज. ते पांडवांचे नाही, पांडवांच्या मुलांचे. भीमाच्या मुलाचं मुंडकं, कारण सारखेच होते दिसायला, भीमाच्या मुलाचं मुंडकं आणलं गेलं आणि ते त्या दुर्योधनानं बघितलं. राग होता मनामध्ये. हातात ते मुंडकं घेतलं, केस त्या ठिकाणी धरीन आपटलं. जसं तो तोंड आपटलं तसं ताडकन त्या ठिकाणी फुटून गेलं महाराज. दुर्योधन म्हणतोय, अश्वत्थामा अरे हा भीम नाहीये रे. बारीक पाहिलं कळालं, ही पांडव नाहीयेत, ही पांडवांची मुलं आहेत. वेड्या, तू पांडवांचे मुंडके आणले नाही तर पांडवांच्या मुलांचे मुंडके आणले. दुर्योधनाला कोणीतरी सांगितलं होतं, ज्या वेळेला सुख आणि दुःख एकत्र येईल त्यावेळेला तुझा मृत्यू होईल. त्याला आनंद झाला का, पांडवांचे 5ही मुलं मारले गेले, आणि त्याला दुःख झालं का, कारण वंशाला दिवा शिल्लक राहिला नाही. 2 क्षण एकत्र आले आणि दुर्योधन या जगातून निघून गेला. दुर्योधनानं प्राण सोडला महाराज. इकडे द्रौपदी माता, 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला त्या राहुटीच्या जवळ येतात, काहीतरी वाहताना त्यांना दिसतंय, रक्त आहे ते. द्रौपदीचं हृदय हल्लं, रक्तही काय झालं असेल. झटपट आतमध्ये गेली तर बघितलं 5ही मुलांची फक्त धड शिल्लक आहे. मुंडकी त्या अश्वत्थाम्यानं तोडून नेलेली आहे. द्रौपदीनं आकांत केला महिला मंडळ, अरे तुमच्या जीवनामध्ये संकट असेल याच्या करताच ही कथा आहे. आपल्या जीवनात काही संकट नाही महाराज. द्रौपदी भगवंताची बहीण होती. त्या द्रौपदी मातेला या नियतीनं सोडलं नाही, तिथं तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे. नियती ही क्रूर डाव टाकत असते. जी घटना घडणार आहे ती आधीच त्याची ती तयारी करत असते. लक्षात ठेवा महाराज. माझ्या कन्हैयाला सगळं कळत होतं पण काही बोलला नाही महाराज. अरे एका मुलाचं धड त्या ठिकाणी घ्यावं, मांडीवर माझ्या द्रौपदीने घ्यावं, कन्हैया का बोट करून म्हणावं, कान्हा अरे तू देव आहेस ना, सांग माझ्याकडून काय पाप घडलं. मी कधी हरतालिकेचा उपवास केला नाही का, मी कधी पातिव्रत्य धर्म पाळला नाही का रे कान्हा, सांग ना. माझी 5ही मुलं मरून पडली, अरे गेलीत मुलं माझी, पण त्यांचं मुख सुद्धा मला बघण्याकरता ठेवलं नाहीस देवा. एवढा क्रूर आहेस तू का रे. हे माझ्या जीवनात असं का घडलं देवा. अरे मी तुझी बहीण आहे ना, कधीतरी बहिणीची बाजू घ्यायची ना रे देवा. माझ्या मुलांची मुंडकी तोडताना तुला लक्षात आलं नाही का. अरे कधी एकादशीचा उपवास नाही टाळला रे. जीवनामध्ये त्याग आणि त्यागच करत आले कान्हा. मी तुझी बहीण आहे ना, माझ्यामुळे माझ्या देवाला कुणी नाव ठेवू नये याच्याकरता उभं आयुष्य जगले रे. आणि मला हे फळ दिलंस का देवा तू. आकांत करून द्रौपदी म्हणता रडते महाराज. अर्जुनाला ते दुःख सहन नाही झालं. अर्जुनानं प्रतिज्ञा केली की सूर्योदय होण्याच्या आत ज्यानं कोणी त्या ठिकाणी माझ्या मुलांची मुंडके तोडलेत ना त्यांना इथं हजर
मुलांना मारलं ना, याला आता सोडणार नाही. द्रौपदी माता किलकिल्या डोळ्यानं अश्वत्थाम्याकडे बघते आणि अर्जुनाला 2 हात जोडते. अहो, तुम्ही सांगताय की मी काय शिक्षा करू? नाही, मला काही शिक्षा करायची नाही. पोटचं बाळ गेल्यानंतर काय दुःख होतं हे मी अनुभवते. अहो, हा अश्वत्थामा आहे, एकुलता एक आहे. एकुलता एक आईचं जर लेकरू गेलं तर ती आई जगू नाही शकत. याची आई वयस्कर आहे. नाही, याला तुम्ही सोडून द्या. महिला मंडळ, या कथेतला भाव एवढा आहे, आपल्या जीवनामध्ये कोणी कितीही वाईट करू दे, क्षमा नावाचं 2 अक्षर आपल्या हृदयात असलं पाहिजे महाराज. अरे द्रौपदी माता सांगते सोडून द्या, मुलांच्या हत्याराला सोडून द्यायला सांगते महाराज. अश्वत्थाम्याच्या डोक्यावर 5 शेंड्या काढल्या जातात. लाथ्या बुक्क्यांनी त्यांना अपमानित केलं जातं, बाहेर हाकलून दिलं जातं. पण आसुरी आनंद या अश्वत्थाम्याला झाला का? कारण पांडवांचं एकही पोरग मी ठेवलं नाही. पांडवांच्या वंशाला दिवा लावायला कोणी राहिलं नाही. कोणीतरी सांगितलं, अश्वत्थाम्या अरे एवढा खुश नको हो. जी उत्तर आहे ना, उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यू जो चक्रव्यूहात मारला गेला ना, अभिमन्यूचा मुलगा उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय. पांडवांचा वंश शिल्लक आहे. राग आला महाराज, राग आला अश्वत्थाम्याला. अरे मी एवढं सगळं करून सुद्धा मला यश येत नाही. ब्रह्मास्त्र उचललं आणि द्रौपदीच्या गर्भावर त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे महाराज. आता मात्र भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघालेले आहेत. भगवान परमात्मा निघालेले आहेत, परंतु माझं शरीर जळत आहे. माझ्या शरीराला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. हे केशवा, हे माधवा, माझ्याकडे बघ ना. तू रथात बसण्याच्या आधी तू माझ्याकडे बघ. माझ्या बाळाला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शरीराला त्या ठिकाणी वनवा लागलेला आहे. देवा, देवा, माझं शरीर त्या ठिकाणी जळतंय रे भगवंता. तू माझ्याकडे त्या ठिकाणी बघ ना. देव त्या ठिकाणी वळून बघतोय आणि उत्तरा त्या ठिकाणी आकांत करून देवाला बोलवते महाराज. तुझ्याशिवाय माझ्या अंतःकरणातला भाव कोणाला कळतो? आता मात्र भगवान परमात्मा उत्तरेच्या जवळ येतात. महिला मंडळ, 16 वर्षाची उत्तर आहे. उत्तरा बोलते, देवा माझ्या शरीराला वनवा लागलाय. माझं बाळाला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करतंय. ते म्हणते 9:30 वाजले. झालंय हो, झाल्या आता 5 मिनिटात. थोडा विषय ना उद्या विस्तार त्या ठिकाणी करूयात. भगवान परमात्मा अंगुष्ठ रूप प्रमाण त्या ठिकाणी धारण करतात. उत्तरेच्या गर्भामध्ये जातात. ते ब्रह्मास्त्र देवाला नमस्कार करतं, त्या ठिकाणी निघून जातं. भगवान परमात्मा आता द्वारकेला जातात. परत उत्तरेला बाळ झाल्यानंतर नाव ठेवण्याकरता येतात. रडतच नाही, नुसतं बघतंय आणि हसतंय म्हणून नाव परीक्षिती ठेवलं गेलं. लई डेंजर आहे ते, नुसतं हसतंय. परीक्षिती नाव ठेवलं गेलं. परत एकदा राजस्व यज्ञ केला. त्या यज्ञाकरता भगवान आले. खूप दिवस झाले आता देव येत नाही म्हणून अर्जुन बघण्याकरता गेला. कळालं की भगवान परमात्मा वैकुंठाला त्या ठिकाणी गेलेले आहेत. 5ही पांडव स्वर्गारोहण त्या ठिकाणी करतायत. राजा परीक्षित आता राजा झालेला आहे. सेवक बनून त्या ठिकाणी बघतोय की राज्यात काय चाललेलं आहे. काळा कबीर नसणारा एक बैल आहे, त्याचे 3ही पाय तुटलेले आहेत. एक गाय त्या ठिकाणी बसलेली आहे आणि राजाने त्याच्यासोबत त्या ठिकाणी युद्ध केलं. कळलं हा कली आहे, डांबून ठेवलं. राहायला त्याला जागा दिल्या. त्या जागा आपण उद्या बघणार आहेत थोडंसं सविस्तर, फास्ट.